महाराष्ट्र विधिमंडळाच्या ऐतिहासिक विधान भवनात 29 आणि 30 जुलै रोजी 2 दिवसीय युथ फाईल लिमिट राष्ट्रीय युवा संसद 2025 चे भव्य आयोजन करण्यात आले। देशभरातील जवळपास 150 युवक प्रतिनिधींच्या सहभागाने ही युवा संसद अत्यंत प्रेरणादायी ठरली। या राष्ट्रीय युवा संसदचे उद्घाटन आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते झाले। विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक करताना सांगितले, विद्यार्थ्यांनी केवळ आयोजनच नव्हे तर संसदेसारख्या शिस्तबद्ध प्रक्रियेतून संवाद साधण्याची कला आत्मसात केली आहे। या युवा संसदेमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आदी विविध राज्यांमधून आलेल्या प्रतिनिधींनी भाग घेतला। समाजशास्त्र, लोकनीती, प्रशासन, पर्यावरण, शिक्षण आदी विषयांवर समित्यांमधून चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले। प्रत्यक्ष संसदीय कार्यपद्धतीचे अनुकरण करत प्रतिनिधींनी प्रश्नोत्तरांची सत्रे, धोरणे मांडणे आणि त्यावरील वादविवादाद्वारे विचारमंथन घडवले। म्हणजे आजच्याच दिवशी 2 महिने पहिले आम्हाला ही कल्पना आली की आम्ही या बिल्डिंग मध्ये एक कार्यक्रम, एक युथ पार्लिमेंटचा कार्यक्रम घेतला पाहिजे की एक एक्सपिरियन्स द्यायला मुलांना की कसं रियल MLAs वगैरे कुठे बसतात, की कसं काय प्रोसिडिंग्स राहतात, जे आपण मुलं, जे लोक सिटिझन्स ज्या नेत्यांना वोट करतात ते एक्झॅक्टली कामं काय करतात ते त्याच्या माध्यमाने आपल्याला कळायला, एक डेलिगेट्सला कळायला भेटेल। त्या विचारधारेने आपण केलेलं। तर त्याच्यानंतर आम्हाला काहीच आयडिया नव्हतं। आम्ही विधान भवनमध्ये आलेलो, इकडे परमिशनचं हे केलं, मग आम्हाला माहिती पडली की जी परमिशन मुंबईवरून येणार। मग त्याच्यासाठी आम्ही मुंबई जाऊन परमिशनचं पूर्ण अर्ज वगैरे दिला। नमस्कार, माझं नाव देवयानी रमेशजी चोपडे आहे। मी साकार दिसी सोशल फाउंडेशनची डिरेक्टर आहे आणि आज जे आपण कार्यक्रम बघत आहोत, 2 दिवसापासून हा इव्हेंट चालू आहे। आमची पूर्ण टीम खूप मेहनत घेते या कार्यक्रमामागे आणि आमचं हेच मिशन होतं की जेवढं प्रेस्टिजियस लोकेशन आम्हाला भेटलेलं आहे या कार्यक्रमासाठी, तेवढंच चांगला आम्ही कार्यक्रम घेतला पाहिजे की याच्यानंतर पण आम्हाला अजून अनेक कार्यक्रम घ्यायचे आहेत। तो वी डिडंट वॉन्ट टू लेट एनीवन डाऊन। तर हे आमचं मोटो होतं आणि एक ऑल्सो की यूथमध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे, लीडरशिप स्किल्स आली पाहिजे, हे आमचं मेन एम होतं कार्यक्रमाचा। नमस्कार, माझं नाव आर्यन कोरडे आहे। मी कलायडो होप फाउंडेशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे। तर जसं आमचा जो कार्यक्रम आहे संसद युथ पार्लिमेंट 2025, याच्यात सगळे यूथ, जगभरातले यूथ आले, म्हणजे आपले भारतातले यूथ आले। तर आता यूथसाठी काय, तर यूथ जे आहे, एका आमदाराचा जो प्रवास राहतो तो पहिले कॉर्पोरेटर, मग त्याच्यानंतर एकच सीडी चढत चढत तो बसतो, एवढा 10-12 वर्षाचा प्रवास राहतो। ती फिलिंग आम्ही आता आमच्या यूथला दिली आहे आणि याच्यासाठी की एनकरेज व्हायला पाहिजे यूथ। लोकांना असं वाटते, धारणा आहे की हे पॉलिटिक्स आहे फक्त डायनेस्टिक लोकांसाठी आहे, ज्यांची लेगेसी आहे त्यांच्यासाठी। असं नाही आहे, जो माणूस काम करेन त्याच्यासाठी आहे पॉलिटिक्स। अजून जो बसला आहे त्याला जी फिलिंग आली आहे, त्याला आता असं वाटेल की पुन्हा जाऊन समोर 10-12 वर्षांनंतर जेव्हा मी माझा प्रवास पूर्ण करीन तेव्हा मी देशासाठी काय काम करू शकतो, माझ्या जिल्ह्यासाठी काय काम करू शकतो, याच्यावरनं हा मेसेज जायला पाहिजे। अजून जेवढे यूथ आहेत त्यांना पॉलिटिक्समध्ये प्रमोशन व्हायला पाहिजे।